पृथ्वी आपल्याला माहीत असलेल्या आणि परिचित असलेल्या सौरमंडळातील एक सजीव ग्रह. आपली पृथ्वी म्हणजे जीवनाचा स्रोत, अनोख्या आणि विविध जीवसृष्टीने समृद्ध असलेला ग्रह. आपल्या पृथ्वीची निर्मिती साधारणतः 4.5 लाख करोड वर्षापूर्वी झाली. गुरुत्वाकर्षण बल आणि चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावाने पृथ्वीची निर्मिती झाली. मिल्की वेचा प्रभाव या अवकाशात सतत कार्यरत असतो याची आपल्याला कल्पना असेलच. अशा असंख्य ताऱ्यांचं मिलन झाल्यामुळे गुरुत्वाकर्षण बल वाढू लागलं. ताऱ्यांचे पुंजके करोडोच्या समूहानं एकत्र येऊ लागले. त्यामुळे त्यांचं तापमान वाढून प्रचंड स्फोट झाला. या स्फोटातून निर्मिती झाली ती सूर्याची. पण असे स्फोट होतच राहिले. मिल्की वे एकमेकांवर आदळत राहिले आणि जन्म झाला सौरमंडलाचा आणि पृथ्वीचा. पृथ्वीवर गुरुत्वाकर्षण बल असल्यामुळे अनेक धातू पृथ्वीच्या केंद्रात जमा झाले. कारण या स्फोटामुळे पृथ्वीला एक गती प्राप्त झाली आणि पृथ्वीवर जीवनाचा प्रारंभ झाला. सुमारे 3.5 लाख वर्षापूर्वी एका ग्रहाची टक्कर पृथ्वीशी झाली आणि पृथ्वीपासून एक तुकडा वेगळा झाला. त्याला आपण चंद्र म्हणून ओळखतो. ज्वालामुखीच्या उद्रेकानं पृथ्वीवर उंच सखल असा भूभाग तयार झाला. कार्बन डायऑक्साईड आणि नायट्रोजनमुळे काळे ढग निर्माण झाले. वातावरणात ऑक्सिजन आणि हायड्रोजन एकत्र होण्याची प्रक्रिया होऊ लागली आणि सखल भागात पाणी जमा होऊ लागलं. आपण त्याला सागर किंवा महासागर म्हणून ओळखू लागलो आणि हळूहळू पावसाची निर्मिती झाली आणि पृथ्वीवर जीवसृष्टी अंकुर घेऊ लागली. नमस्कार. विज्ञान, तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्सचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, दळणवळणाची साधनं, संपर्काची माध्यमं या सगळ्यांना आणि दैनंदिन जीवनालाही विज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि तंत्रज्ञानानं व्यापून टाकलंय. आणि यामुळेच खऱ्या अर्थानं प्रगतीचा टप्पा आपण गाठू शकलोय. या सगळ्याविषयी सविस्तर माहिती या क्षेत्रातील जाणकारांकडनं जाणून घेऊया. चला तर मग.
विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणेचे संचालक डॉक्टर राजेश जालनेकर आज आपल्यासोबत आहेत. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. आपलं आमच्या दूरदर्शनच्या वतीने मी मनपूर्वक स्वागत करते. धन्यवाद. आपण पाहतो आहोत की पूर्वीच्या काळी जेव्हा खूप ढगांचा गडगडाट व्हायचा, विजा चमकायच्या, पाऊस पडायचा, तेव्हा आदिमानव त्याच्यापुढे नतमस्तक व्हायचा. त्याला वाटायचं की चमत्कार झाला काहीतरी. पण खऱ्या अर्थानं मानवाला विज्ञान कधीपासून समजू लागलं? विज्ञानाचा इतिहास आपण काय सांगाल? तसं पाहिलं तर जेव्हापासून सृष्टी अस्तित्वात आहे तेव्हापासून विज्ञान अस्तित्वात आहे. पण मनुष्याने विज्ञानाचा अभ्यास करायला सुरुवात ही नजदीकच्या काळात केली, 500 ते 1000 वर्षापूर्वी. आपण पाहतो की विज्ञानाची व्याख्या आपण शाळेमध्ये शिकलेलो आहोत की विज्ञान म्हणजे काय. तर विज्ञान म्हणजे जे आपल्या जीवनामध्ये, जे दैनंदिन जीवनामध्ये ज्या काही घटना घडतात त्याला आपण विज्ञान म्हणतो. उदाहरण घ्यायचं झालं तर सूर्योदय होणे, सूर्यास्त होणे, किंवा पाऊस पडणे, किंवा दिवस होणे, रात्र होणे, या सर्व गोष्टी ज्या जगामध्ये घडत असतात, सृष्टीमध्ये घडत असतात, त्यांना आपण विज्ञान म्हणतो. तर या गोष्टी सृष्टीच्या आरंभीपासूनच अस्तित्वात आहेत. पण आधुनिक मानवाने याचा जो अभ्यास आहे तो नजदीकच्या काळात केला. आपला भारत देश हा जगात सर्वात प्राचीन असा नागरी प्रदेश आहे आणि याच नागरीकरणामुळे आपल्या देशात विज्ञान आणि तंत्रज्ञानाची सबळ अशी मुहूर्तमेढ रोवली गेली. भारताचा विज्ञान आणि तंत्रज्ञानातील सहभाग हा विकसित प्रयोगशाळा निर्माण होण्याच्या आधीपासूनचा आहे. आर्यभट्ट यांच्या एका शोधाने गणिती आणि सांख्यिकी शास्त्राच्या मान्यतेमध्ये आमूलाग्र बदल झाला. तो म्हणजे शून्याचा शोध. आणि शून्याच्याच वापरानं प्रत्येक संख्येला किंमत प्राप्त होण्याची ताकद मिळाली. आपल्या भारताच्या बाबतीत जर या विचार करायचा झाला तर नेमकं आपल्या भारताचं योगदान कसं आहे? बरोबर, चांगला प्रश्न आहे हा. तसं पाहिलं तर मी असं सांगेल की भारत हे विज्ञानाचं माहेरघर आहे. आपण पाहतो की आपल्या वैदिक साहित्यामध्ये विज्ञानाचा पुरेपूर उल्लेख आलेला आहे. आपलं वैदिक साहित्य जे आहे, भगवद्गीता, भागवत आणि पुराणं, हे विज्ञानाचा अनेक प्रकारे उल्लेख करतात. 2 प्रकारच्या विज्ञानांचा उल्लेख त्याच्यामध्ये आलेला आहे. एक आहे विज्ञान आणि दुसरं आहे पदार्थ विज्ञान. आध्यात्मिक विज्ञान, पदार्थ विज्ञान जगामध्ये घटना काय घडतात याच्याबद्दल सविस्तर माहिती देते. तर अध्यात्म विज्ञान हे अशा घटना का घडतात याच्याबद्दल माहिती देते. आणि अध्यात्म विज्ञान हे जीव प्राणी आहेत त्यांच्या अस्तित्वाचं कारण आणि त्यांच्या जीवनाचा उद्देश सांगते आणि भगवद्गीतेमध्ये याचा सविस्तर वर्णन करण्यात आलेलं आहे. पण पदार्थ विज्ञान जे आहे ते नजदीकच्या काळामध्ये सुरू झालेलं आहे, मी जसं आधी सांगितलं, आणि याचा उल्लेख वैदिक शास्त्रामध्ये केलेला आहे. जसं आपण पाहतो की एका गर्भामध्ये मुलाची वाढ कशी होते, म्हणजे गर्भाची वाढ कशी होते याचं सविस्तर वर्णन श्रीमद भागवतममध्ये देण्यात आलेलं आहे. तसंच इतर साहित्यांमध्ये पण देण्यात आलेलं आहे. पृथ्वी ही आधी समज होता लोकांचा की ती सपाट आहे, पण वैदिक साहित्यामध्ये दिलेलं आहे की पृथ्वी गोल आहे, भूगोल. परत जसं आपण सांगतो की गाईचं जे मूत्र आहे किंवा गोमूत्र आपण ज्याला म्हणतो किंवा शेण म्हणतो, त्याचा उपयोग विज्ञानाने आज करून घेतलेला आहे मनुष्याच्या काही रोगांवर इलाज करण्याकरता. पण याचं वर्णन शास्त्रांमध्ये अनेक हजारो वर्षापासून देण्यात आलेलं आहे. तर मी असं सांगेल की भारताचा आणि विज्ञानाचा हा फार जवळचा संबंध आहे आणि भारत हे विज्ञानाचं माहेरघर आहे. आणि भारतीय जे वैज्ञानिक आहेत, जसं आपण सांगू शकतो की जगदीशचंद्र बोस यांनी झाडांमध्ये जीव आहे हे सर्वप्रथम सिद्ध केलं आणि जगाला सांगितलं. त्यानंतर आर्यभट्ट यांनी आपल्याला शून्याचा शोध लावला, आपण असं ऐकतो. त्यानंतर नजदीकच्या काळामध्ये आपण पाहतो की आपले डॉक्टर अब्दुल कलामजी यांनी मंगळयान आणि सूर्ययान यांच्या अशा अनेक गोष्टींचा शोध लावलेला आहे. पुण्यातलेच डॉक्टर विजय भटकर यांनी यानी सुपर कम्प्युटर याचा शोध लावलेला आहे. आणि अनेक भारतीय परदेशात आणि भारतात मोठ्या स्थानावर मोठ्या रिसर्च लॅबमध्ये काम करत आहेत आणि सर्वत्र ते मोठ्या पदावर आहेत. याचा अर्थ असा होतो की भारताचं विज्ञानाकरता योगदान हे जरी लोकांना लक्षात येत नसेल तरी फार मोठं आहे. मोहनजोदडो आणि हडप्पा उत्खननात मोजपट्टीचा उपयोग अतिप्राचीन आहे याची माहिती मिळाली. कनाद यांनी अणुसिद्धांत मांडून वस्तूच्या संरचनेवर मोठा अभ्यास केला. होमी जहांगीर भाभा भारतातील एक प्रमुख वैज्ञानिक. त्यांनी परमाणु ऊर्जेच्या कार्यक्रमाची कल्पना केली
अगदी तुटपुंज सामुग्रीवर त्यांनी 1944 साली अणुऊर्जेवर संशोधन करण्यास सुरुवात केली. अणुविज्ञानावर भर देऊन ॲटॉमिक चेन रिॲक्शनची संकल्पना मांडली. त्यांना आर्किटेक्ट ऑफ इंडियन ॲटॉमिक एनर्जी प्रोग्रामचे जनकही मानले जाते. डॉक्टर जगदीशचंद्र बोस यांनी विद्युत शक्तीवर संशोधन केलं. विद्युत चुंबकीय तरंगांचा शोध लावून बॅटरी बनवली. सचेतन आणि अचेतन वस्तूतील साम्य आणि भेद याचा अभ्यास केला. C.V. रमण यांना 1930चे भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिकही मिळाले. विक्रम साराभाई हे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ होते. ते भारताच्या अंतराळ संशोधनाचे पितामह आणि भारताच्या अंतराळ युगाचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. राकेश शर्मा हे अंतरिक्षात जाणारे पहिले भारतीय. भारताचा पहिला आणि जगाचा 138वा अंतराळवीर बनण्याचा मान विंग कमांडर राकेश शर्मा यांनी पटकावला. 2 एप्रिल 1984 साली भारत रशिया अवकाश संशोधन मंडळ कार्यक्रमांतर्गत रशियाच्या सोयुज T2 या यानात 2 रशियन अंतराळ संशोधकांसमवेत राकेश शर्मा यांनी अवकाश सफरीचा अनुभव घेऊन या क्षेत्रात प्रगतीचं नवदालन भारतीयांसाठी खुलं केलं. तर मग पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी अंतराळातून बोलत होते. सारे राष्ट्र का ध्यान आपके तरफ है और हम सब आपको बधाई देते हैं. 11 आणि 13 मे 1998 रोजी राजस्थानच्या पोखरण इथं भारतानं परमाणु परीक्षण संपूर्ण जगाला जरब बसेल अशी कृती केली. स्वदेशी तंत्रज्ञान घेऊन 45 टन फ्युजन परमाणु उपकरणांची निर्मिती केली. या परमाणु परीक्षणामुळे भारतानं संपूर्ण विश्वात एक आदरयुक्त दरारा निर्माण केला. डॉक्टर APJ अब्दुल कलाम भारतीय शास्त्रज्ञ आणि भारताचे 11वे राष्ट्रपती यांनी भारतीय अवकाश संशोधन संस्थेने क्षेपणास्त्र विकासातील PSLV या संशोधनात महत्त्वपूर्ण योगदान दिलं. स्वदेशी बनावटीची क्षेपणास्त्र तयार करण्याची जिद्द त्यांनी प्रत्यक्षात उतरवली. वारसाने आलेल्या संशोधन कृतीचा वारसा असाच पुढे चालत राहिला. आपण बघतो आहोत की विज्ञानानं खूप प्रगती केली आहे, करता आहे आणि करत राहणार आहे, याबाबत शंकाच नाही. पण विज्ञान, तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स याची व्याप्ती आपण काय सांगाल? आज कुठलेच क्षेत्र असे नाही आहे की जिथे इलेक्ट्रॉनिक्सचा वापर हा होत नाही आहे. आज आपण जर पाहिलं तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण अगदी आपल्या मोबाईलपासून तर स्मार्ट टेलिव्हिजन, स्मार्ट बेल्ट्स, टेलिव्हिजन, इंटरनेट्स अशा अनेक ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्सचा वापर हा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आपल्या घरामध्ये अगदी हॉलपासून ते किचनपर्यंत आपण सर्वजण इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांनी वेढलेलो आहोत. त्यामुळे दैनंदिन जीवनाबरोबरच इलेक्ट्रॉनिक्सचा व्याप्ती ही औद्योगिक क्षेत्र, संरक्षण क्षेत्र, आरोग्यसेवा, मेडिकल क्षेत्र अशा अनेक क्षेत्रांमध्ये त्याची व्याप्ती मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. याचबरोबर अवकाश संशोधन, त्यानंतर दळणवळणाची साधने, ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम अशा अनेक क्षेत्रांमध्ये इलेक्ट्रॉनिक्सचे महत्त्व वाढत चालले आहे. This is distributed control system called as DCS. From here, the controlling of the process parameters is being done. On the panel, we can see that how the parameters are working, and on the panel, control panel over here, we can see that what are the readings of those different variables in the system. So this automation part is far away from the actual field. And here only the controlling what is to be done in the field that is being decided, and then the control action is taken in the field. आज शिक्षण क्षेत्रामध्ये मला नमूद करावं असं वाटेल की इलेक्ट्रॉनिक्स, विज्ञान व तंत्रज्ञान यांनी अत्यंत महत्त्वाची व मोलाची कामगिरी बजावली आहे.
आणि याचा फायदा अध्यापक वर्गाला आणि त्याचप्रमाणे विद्यार्थी वर्गालाही होत आहे. मला इथे आमच्या VIT कॉलेजचे एक उदाहरण द्यावेसे वाटते. आमच्या संस्थेचे मॅनेजिंग ट्रस्टी भरत अगरवाल व संस्थेचे संचालक डॉक्टर राजेश जालनेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही VITमध्ये गुगल क्लासरूम व फ्लिप क्लासरूम या 2 नवीन संकल्पनांचा अत्यंत प्रभावीपणे वापर करीत आहोत. गुगल क्लासरूम ही अशी संकल्पना आहे जिथे विद्यार्थी व शिक्षक हे एकमेकांशी 24/7 कनेक्टेड असतात. शिक्षक त्यांची एक व्हर्च्युअल क्लासरूम तयार करतात, सर्व विद्यार्थी या क्लासरूमशी कनेक्टेड राहतात. याचबरोबर अध्यापक किंवा प्रोफेसर्स त्यांचं लर्निंग मटेरियल किंवा त्यांच्या नोट्स, त्यांचे पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन्स हे या गुगल क्लासरूमवर अपलोड करतात आणि विद्यार्थी ते एनी पॉईंट ऑफ टाईम डाउनलोड करू शकतात. त्यामुळे एखाद्या तासाला किंवा एखाद्या दिवशी जर विद्यार्थी गैरहजर राहिला तर त्याचे काहीही नुकसान होत नाही. तो कोणत्याही वेळेस गुगल क्लासरूमचा आधार घेऊन आवश्यक ती माहिती मिळवू शकतो. याचप्रमाणे आम्ही एक नवीन उपक्रम असा सुरू केला आहे की विद्यार्थी जो होमवर्क करतो किंवा होम असाइनमेंट ज्या करतो ह्या व्हिडिओ पद्धतीने त्या सबमिट केल्या जातात. याचा फायदा असा होतो की विद्यार्थ्याला अत्यंत नाविन्यपूर्ण व कल्पकता वापरून त्या होम असाइनमेंटवर काम करावे लागते. त्या पद्धतीने तो व्हिडिओ गुगल क्लासरूमवर विद्यार्थी अपलोड करतो. शिक्षक ते व्हिडिओज पाहतात आणि त्यांचे मूल्यमापन करतात व ऑनलाईन पद्धतीने त्याचे असेसमेंट करून ते गुगल क्लासरूमवर अपलोड करतात. त्यामुळे विद्यार्थ्याला त्यांच्या मार्कांची माहिती त्वरित मिळते. याचबरोबर फ्लिप क्लासरूम या संकल्पनेमध्ये पारंपरिक पद्धतीने जर आपण पाहिलं तर शिक्षक वर्गामध्ये शिकवितात आणि एखादी ॲक्टिव्हिटी विद्यार्थ्यांना घरी करायला सांगतो. परंतु या संकल्पनेमध्ये शिक्षक त्यांचे व्हिडिओज बनवून विद्यार्थ्याला गुगल क्लासरूमवर अपलोड करतात, जेणेकरून विद्यार्थी ते लेक्चर्स त्यांच्या फावल्या वेळेत किंवा घरी पाहू शकतात आणि ॲक्च्युअल तासिकेमध्ये किंवा क्लासरूममध्ये मेन ॲक्टिव्हिटीवर भर दिला जातो. स्वरूप पण बदललेलं असेल, हे आपण वाढवलं तर ह्याच्यामध्ये फरक पडतो. ठीक आहे, आपण हे व्हिज्युअलाइज करू शकतो की इंटेन्सिटी 0 आहे, तर इथं ते दिसेल की हा पोर्शन कमीत कमी आहे. तर यामध्ये प्रामुख्याने पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन्स, ॲनिमेशन्स, प्रयोग, डिबेटिंग, चर्चा या गोष्टींचा आधार घेऊन विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानग्रहण करण्याची बदललेल्या वेव्हफॉर्म क्षमताही वाढवली जाते. त्याचे करस्पॉन्डिंग हार्मोनिक्स हे पण आपल्याला बदललेले दिसते. त्यामुळे मला नमूद करावं असं वाटेल की गुगल क्लासरूम, फ्लिप क्लासरूम यासारख्या संकल्पना ह्या शिक्षण क्षेत्रामध्ये मोठी क्रांती घडवून आणतील आणि याचा फायदा विद्यार्थी मित्राला आणि मुख्यत्वे शिक्षकांना हा प्रचंड प्रमाणात होणार आहे. मित्रांसाठी वेगळे वेगळे किट्स ठेवलेले आहेत, त्याचे ते स्वतः आपले स्वतःच्या हिशोबाने रोबोट्स बनवू शकतात. हे माझ्यासमोर जो तुम्हाला आत्ता दिसतं आहे त्याला आम्ही 3D प्रिंटिंग मशीन असं म्हणतो. त्याच्यावर वेगळे वेगळे कॉम्पोनंट्स त्यांना स्वतः बनवता येतात जे त्या रोबोट्समध्ये वापरू शकतात. या लॅबमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी वेगळे वेगळे रोबोट्स बघायला मिळतील. छोटे छोटे किट्स आहेत, खेळण्यातले रोबोट बनवता येतात किंवा वेगळ्या वेगळ्या ॲक्टिव्हिटीला लागणारे सगळे रोबोट्स, फॉर एक्झाम्पल चालणारे किंवा काहीतरी दिलेली टास्क पूर्ण करणारे रोबोट्स, हे सुद्धा या लॅबमध्ये मुलांच्यासाठी ठेवलेले आहेत. ते स्वतः हे बनवतात आणि त्याचे वेगळे वेगळे उपक्रम राबवतात. इलेक्ट्रॉनिक्सचे तंत्रज्ञान हे झपाट्याने बदलत आहे आणि नोकरीच्या अनेक नवनवीन संधी आज सर्वच ठिकाणी उपलब्ध होत आहेत. विशेषतः जे विद्यार्थी किंवा जे इलेक्ट्रॉनिक प्रोफेशनल्स हे ॲटोमेशन, नॅनो टेक्नॉलॉजी, सोलार एनर्जी, ॲटोमेटिव्ह इलेक्ट्रॉनिक्स, एम्बेडेड सिस्टीम्स, कम्प्युटर व्हिजन, मशीन लर्निंग अशा अनेक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत किंवा या क्षेत्रामध्ये त्यांचे प्रावीण्य आहे. अशा विद्यार्थीसाठी आणि अशा प्रोफेशनसाठी अनेक नवनवीन संधी येत्या काळामध्ये उपलब्ध होणार आहेत आणि आजही अशा संधी खूप निर्माण झालेल्या आहेत. This lab is factory automation lab. This is related to the
building automation, process automation, and machine tool automation. This equipment consists of PLCs, inverters, servo amplifiers, GOTs, different types of drives, which is controlled from single station. विज्ञान हे जेव्हा मनुष्याच्या जीवनाच्या उपयोगाकरता वापरलं जातं तेव्हा त्याला इंजिनिअरिंग म्हटलं जातं. म्हणजे मनुष्य जीवन हे सुखकारक, सोयीस्कर आणि सुरक्षित हे करण्याकरता जेव्हा या विज्ञानाचा उपयोग होतो तेव्हा त्याला इंजिनिअरिंग म्हणतात. आणि आपण पाहतो की